त्याचं चित्र बाहेर जातं, पण एकमेकाला आम्ही सगळे सांभाळून चालणार लोक आणि पोलीस यंत्रणा त्याच्यात तपास करते. SP साहेब मी त्यांनाही बोललो, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे तपासा. जे कोणी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये, समजा CDR असतील, लोकेशन त्यांचे सापडले असतील, तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होणार. नाही, घुले कुटुंबियाच्या अतिशय चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जी चुकीची गोष्ट झाली आहे, आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा, SP ला सुद्धा रोज ह्या संदर्भात बोलत आहे की जे गुन्हेगार आहेत तुम्ही पूर्णपणे तपास करा आणि जे कुटुंबाचं जे संशय आहेत किंवा लोकांमध्ये जे काही मतं लोक मांडतात त्या संदर्भातलं. आणि मला वाटतं मी बजरंग बाप्पाची पण बाईट काल त्यांची बघितली, सरळपणे सांगितलं त्यांचा जरी मुलगा असला तर तुम्ही त्याबद्दल तपास करा आणि योग्य ती कारवाई करा. परंतु बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध वंजारा ही सगळी लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे का? कारण की संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मराठा विरुद्ध वंजारा अशी जी एक सुप्त लढाई होती ती सुरू झालेली. आता मात्र वंजारा समाजाच्या एका व्यक्तीचा खून होतोय, त्याचा आरोप जो आहे तो बजरंग बाप्पांवरती लावला जातो सगळं. हे बघा, मी जी काही मला जी माहिती जी मला भेटली ते मित्रच होते. मित्रांना हा वाचवायला घुले तिथं गेला आणि त्याच्यातून हा खून झाला. आणि काय होतं, एखादा खून झाल्यानंतर जो गुन्हेगार असतो त्याला जात नसते आणि नेहमी असे काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा जिल्ह्याचं चित्र बाहेर जातं, पण एकमेकाला आम्ही सगळे सांभाळून चालणार लोक आणि पोलीस यंत्रणा त्याच्यात तपास करते. SP साहेब मी त्यांनाही बोललो, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे तपासा. जे कोणी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये, समजा CDR असतील, लोकेशन त्यांचे सापडले असतील, तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होणार. पण असं कळत आहे की जे विरोधी पक्ष आहे किंवा राष्ट्रवादीच्या आणखी एक जे व्यक्ती आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांवर दबाव आणतायत आणि बजरंग बाप्पा सोनावणे यांच्या मुलाचं नाव त्यामध्ये टाकलं जावं यासाठी दबाव पोलिसांवर तयार करतात. हे बघा, तुम्ही जर बजरंग बाप्पाचं जर बघितलं, जे काही आरोप झाले, जे काही मीडियावरती येत आहेत, तर बजरंग बाप्पा मला असं वाटतं पळून गेले नाही. बजरंग बाप्पा मीडिया समोर आले, लोकांसमोर आले आणि बजरंग बाप्पा स्वतः म्हणतात त्यांच्या मुलावरती चौकशी करा आणि तपास. आम्ही तर विरोधी बाकावरती आहेत. सरकारमध्ये समोरचे लोक जे काही बोलत असतील तिथे त्यांनी पूर्णपणे तपास, SIT लावा, CID लावा, तपास त्याचा पूर्ण करा आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. काल सभागृहात धनंजय मुंडे हे देखील केवळ एका खून प्रकरणावर बोलतायत, केवळ केजमधल्या प्रकरणावर बोलतायत. परळीमध्ये ज्या पद्धतीनं गुन्हा घडलेला आहे, खून झालेला आहे, अशा पद्धतीचा खून बीडमध्ये देखील झालेला आहे. 3 खुनाच्या मालिका 3 दिवसात होतात, केवळ एका खुनाच्या प्रकरणावर तुम्ही बोलताय. मी तुम्हाला परळीमध्ये पण जे काही प्रकरण मुंडे कुटुंबाचं झालं होतं, तुम्हाला जर आठवत असेल की सुप्रियाताई जेव्हा मसाजोगला तिथं भेटायला आले होते तेव्हा मीच त्यांना तिथं घेऊन गेलो. तुमचा असा काहीतरी गैरसमज आहे.